राज्यामध्ये सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। आजच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर औरंगजेबाची कबर हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरी मशिदीप्रमाणेच कारसेवा करू असा इशारा देखील विश्व हिंदू परिषदेने दिलाय। दुसरीकडे औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना देखील जिल्हाबंदी करण्यात आली आहे। दरम्यान खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। कृष्णा, विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक झालंय। कबर हटवण्यासाठी काय खबरदारी घेतली जाते त्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात कुठे कुठे आंदोलन होईल? संपूर्ण राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आंदोलन करणार आहे आणि त्यांची प्रमुख मागणी हीच आहे की औरंगजेबाची कबर या ठिकाणी हटवली पाहिजे। त्यामुळे आजही औरंगजेबाची कबर ज्या खुलताबादेत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। SRPFचे जवान असतील, त्याचबरोबर 2 अधिकारी आहेत, त्या करण्यात येते। त्याचं नाव आणि आधार कार्ड या ठिकाणी पाहिलं जात आहे। त्यामुळे पोलिसांनी कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली आहे। दुसरीकडे मात्र विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आज राज्यभर औरंगजेबाची कबर काढण्यासाठी रस्त्यावर उतरणार असून प्रत्येक तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे। प्रज्ञा, कृष्णा, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।